नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं यूट्यूब चॅनल व्हीजी क्लासेसवरती. तर पहा मित्रांनो, येथे ठाणे महानगरपालिकेमध्ये जे आहे भरती निघालेली आहे मित्रांनो. आणि महत्त्वाचं म्हणजे येथे फी नाही आहे आणि थेट मुलाखत येथे तुमची होणार आहे मित्रांनो. तर पहा, सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ. तर पहा मित्रांनो, ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय व राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या आस्थापनेवरील खालील संवर्गातील पदे कंत्राटी पद्धतीने एकत्रित वेतनावर 179 दिवसाच्या कालावधीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी कैलासवासी अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला व प्रशासकीय भवन, सरसेनानी जनरल अरुण कुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी, पाचपाखाडी, ठाणे येथील खालील पदासाठी त्या सर्वांच्या समोर दर्शविलेल्या दिनांकास सुमारे सकाळी 11 वाजता थेट मुलाखतीस येथे उपस्थित राहावं लागणार आहे मित्रांनो. आणि त्यानंतर बघा, उमेदवारांनी सर्व कागदपत्र प्रमाणपत्र मुलाखतीच्या वेळी 2 प्रतीमध्ये स्वयंसाक्षांकित प्रमाणित करून सादर करावेत व जाहिरातीमध्ये नमूद शैक्षणिक अर्हता धारण करत नसलेले उमेदवार मुलाखतीस अपात्र ठरतील. शैक्षणिक अर्हता व अनुभवाची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांची मुलाखत घेतली जाईल. तर पहा मित्रांनो, आणि येथे जे आहे तर तुम्ही इथे बघू शकता की जी पदसंख्या आहे तर ती पण येथे म्हणजे बघा, एक पदसंख्या आहे पल्मोनरी लॅब टेक्निशियनची. आणि त्यामध्ये जे आहे शैक्षणिक अर्हता यांनी सांगितलेल्या मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेतील पदवी जीवशास्त्र विषयासह व शासन मान्य संस्थेतील म्हणजेच DMLT तुम्ही तुमच्याकडे ते असायला हवं. त्यानंतर मान्यताप्राप्त विद्यापीठातून जे आहे जे BPMT NPFT आणि त्यानंतर खासगी शासकीय निमशासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील किंवा खासगी रुग्णालयाकडील पल्मोनरी लॅब टेक्निशियन अथवा समकक्षाचा कामाचा 3 वर्षाचा अनुभव येथे असणे आवश्यक आहे. आणि त्यानंतर जे मराठी भाषेचे ज्ञान येथे असणे आवश्यक आहे. आणि तुम्हाला मानधन किती मिळणार तर बघा, 25,000 रुपये प्रति महिना इथे तुम्हाला मानधन येथे मिळणार आहे. त्यानंतर बघा, ECG टेक्निशियनची जे आहेत एकूण 14 जागा आहेत इथे. आणि बघा, महाराष्ट्र शासन यासाठी शैक्षणिक अर्हता महाराष्ट्र राज्य शासनाने मान्यता दिलेले शिक्षण मंडळाची उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण विज्ञान शाखेसह व डिप्लोमा असायला पाहिजे तुम्ही ECG टेक्नॉलॉजीमध्ये. त्यानंतर जे आहे 3 वर्षाचा अनुभव इथे असणे आवश्यक आहे व मराठी भाषेचे ज्ञान इथे असणे आवश्यक आहे. व तुम्हाला मानधन इथे मिळणार 25,000 रुपये प्रति महिना. त्यानंतर बघा, तिसरं जे पद आहे ते ऑडिओमेट्री टेक्निशियनसाठी. आणि यामध्ये जी शैक्षणिक अर्हता आहे ते मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेतील पदवी व ऑडिओमेट्री टेक्निशियन म्हणून 3 वर्षाचं काम केल्याचा अनुभव व मराठी भाषेचे ज्ञान व 25,000 रुपये तुम्हाला इथे प्रति महिना मानधन इथे मिळणार आहे. त्यानंतर वॉर्ड क्लार्कसाठी बघा, मान्यताप्राप्त विद्यापीठाची जी आहे विज्ञान शाखेतील पदवी व मराठी टंकलेखनाचे 30 शब्द प्रति मिनिट व इंग्रजी टंकलेखनाचे किमान 40 शब्द प्रति मिनिट येथे तुमच्याकडे प्रमाणपत्र येथे असणे आवश्यक आहे. त्यानंतर जे आहे 3 वर्षाचा अनुभव तुम्हाला इथे असणे आवश्यक आहे. त्यानंतर मराठी भाषेचे ज्ञान व 25,000 रुपये प्रति महिना इथे तुम्हाला जे आहे मानधन इथे मिळणार आहे. त्यानंतर अल्ट्रासोनोग्राफी सिटी स्कॅन तंत्रज्ञ यामध्ये सुद्धा तुमच्याकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची भौतिकशास्त्र इलेक्ट्रॉनिक्स विषयासह विज्ञान शाखेची पदवी येथे असणे आवश्यक आहे. त्यानंतर शासनमान्य संस्थेकडील अल्ट्रासोनोग्राफी तंत्रज्ञ प्रशिक्षण पूर्ण येथे असणे आवश्यक आहे. त्यानंतर कामाचा 3 वर्षाचा अनुभव व मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे व 25,000 रुपये प्रति महिना. अशा प्रकारे क्षकिरण तंत्रज्ञ सुद्धा यामध्ये सेम हेच आहे मित्रांनो. जे तुम्हाला शैक्षणिक अर्हता आहे ते तुमच्याकडे पदवी येथे असणे आवश्यक आहे. 3 वर्षाचा अनुभव, मराठी भाषेचे ज्ञान व जे मानधन आहे ते 25,000 रुपये प्रति महिना इथे तुम्हाला मिळणार. त्यानंतर बघा, सहाय्यक क्षकिरण तंत्रज्ञ, मशीन तंत्रज्ञ, तंत्रज्ञ आणि ज्युनियर टेक्निशियन, सिनियर टेक्निशियन. त्यानंतर बघा EEG टेक्निशियन आणि ब्लड बँक टेक्निशियन. त्यानंतर बघा प्रोस्टेटिक व ऑर्थेटिक टेक्निशियन, एंडोस्कॉपी टेक्निशियन. त्यानंतर ऑडिओ व्हिज्युअल टेक्निशियन. हे जे आहे यांची शैक्षणिक अर्हता व मानधन बघा, सर्वांना 25,000 रुपये इथे मानधन मिळणार आहे. व यांची शैक्षणिक अर्हता तुम्ही या PDF मध्ये बघू शकता. PDF ची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनल दिलेला आहे, तिथे हा PDF